एका पेशंटने मला विचारलं की डॉक्टर, मी साखर पूर्ण बंद केली, आता माझा मधुमेह कायमचा बरा होईल का? बघा, हा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेलच. चला आज या गोष्टीचा आपण खोलवर अभ्यास करू. आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखरेचा दोष किती आहे. साखर बंद केल्यावर सगळ्याच समस्या संपतील असं आपण मानतो, पण खरं सांगायचं तर दिवसातून आपण जेमतेम 2 ते 3 चमचे साखर घेतो. म्हणजेच फक्त दोष साखरेचा नाही आहे, लक्षात घ्या. खरी समस्या जी आहे ना, तर ती आपण रोज खात असलेल्या पोळी, भात, उपमा, पोहे आणि इडलीसारख्या या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्याचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये साखरेमध्येच होत असतं. आता मग साखरेला दोष देणं म्हणजे समुद्रामध्ये पडलेल्या पाण्याचा दोष फक्त पाण्याच्या एका थेंबावर टाकण्यासारखा आहे. आता याच्यावर उपाय जर शोधायचा असेल ना, तर उपाय म्हणजे फक्त समतोल आहार घेणं. तुमच्या ताटामध्ये 25% धान्य जसं की पोळी, भात, 25% शिजवलेली भाजी, 25% सॅलेड आणि 25% डाळ किंवा कडधान्य असा आहार घेतल्याने आपल्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहील. आता माझ्या एका रुग्णाने कार्बोहायड्रेट्स कमी केले आणि सॅलेड वाढवलं आणि रोज फक्त 30 मिनटं चालायला सुरुवात केली. 3 महिन्यामध्ये त्याचं HbA1c 9 वरून 6.5 वर आलं आणि त्याने मला सांगितलं की डॉक्टर, मी आता साखरेला दोष देणं थांबवलं आहे. ह्या सगळ्या माझ्याच चुका होत्या, ह्या मला आता समजलेल्या आहेत. आता यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन असं सांगतं की कार्बोहायड्रेट कमी केल्याने आपल्यामध्ये इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते, म्हणजेच साखर नियंत्रणात राहायला मदत होते. याचा अर्थ फक्त साखर बंद करणं महत्त्वाचं आहेच, पण त्याचसोबत इतर गोष्टींकडे लक्ष देणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. साखरेला दोष देणं खूप सोपं आहे, पण खरा बदल जो घडतो ना, तो आपल्या सवयी बदलल्यानंतरच. आजपासून तुमच्या आरोग्याचं उत्तरदायित्व घ्या आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा. तुमचं ताट कसं असतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि हो, अशाच आरोग्यदायी जीवनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.